मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, पाणी घाली ती गौराबाई. ए थांब थांब असताना आधीपासून बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे रेश्मा आणि मी तशी बँगलोरमध्ये असते, पण मी 15 दिवसांसाठी गावाकडे आले होते. मी मागचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला असेल तर त्यात मी सांगितले. आणि आज सकाळीचं वातावरण आमच्याकडे असं होतं. आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायला विसरले, ज्या दिवशी मी आले होते त्याच दिवशी मावशी काका पण गावाला आले होते आणि ते मम्मी पप्पांकडे मुक्कामी होते आणि त्यांचा सवासणींचा थोडासा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी तेच सकाळपासून आम्हाला सकाळच्या पोळ्या आणि वदन तेच आवरायला बनवायला गेलो होतं. त्याच्यामुळे मला पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवताना जास्त काही व्हिडिओ बनवायला भेटलं नाही टाईम. मी डायरेक्ट आम्ही रेडी झाले तिथूनपासून सुरुवात केली ब्लॉग बनवायला. आणि मी माझं आवरलं. आणि आता गावाकडे तुम्हाला माहिती की एका ठिकाणी काय सगळं भेटत नाही, थोडं वरती थोडं खाली. आणि मम्मी पप्पांचं घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे निम्म वरती निम्म खाली. हे माझे 2 मावशी आहेत. आता आम्ही चाललोय पोळ्याच्या सवासणीला आणि ह्या काकांच्या सवासणी आहेत. आम्ही यांच्या गाडीत चाललोय. माग मावशीन ती बसलीत, मध्ये रूपा पण आहे, त्या 2 आजा. आता आम्ही चाललो सवासणी घेऊन. अजून काय सकाळी आम्ही लवकर उठलो सवासणी घेऊन जायचं म्हणून. आणि असं पण ना देवाला जायचं म्हटलं आम्हाला झोपच नाही आल्या, आम्ही खूप लवकर उठलो. अजून आणि मी मेकअप पण असा केलाय ना, नवरी सारखाच मेकअप केला. मेकअप पण थोडासा नवरी सारखं झालं, बांगडे वगैरे घालून वळायचे इथून पहिला बटन. आता मी आमच्या फॅमिलीमध्ये पहिला ब्लॉगर आहे, त्याच्यामुळे ना सगळे माझे घेत होते, म्हणजे कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने म्हणून सांगत होतं. त्याचा एक थोडासा मी तुम्हाला एक बोलतात ना की व्हिडिओ डेमो दाखवला. आणि फुल आमचं याच्यातच चाललं होतं की तू कशी बोलती, तुला कसं जमतं. त्याच्यामुळे मी बोलून पण दाखवत होते आणि आम्ही सध्या आमचं हे पण चालू होतं. आणि मावशी त्यात बोलत होती म्हणजे तू कशी बोलती मला बोलून दाखव म्हणून. मी तिच्याकडे मोबाईल दिला, म्हणलं तू ट्राय करून बघ. ती म्हणली आता काय बोलायचं गं. म्हणलं तसं मला पण व्हायचं सुरुवातीला. आणि एकदम आमचं म्हणजे खूप दिवसानंतर भेटल्यापासून. मावशी काका मुंबईला असतात, मी बँगलोरला असते. आणि मम्मी पप्पा आणि ती मावशी, ही मावशी गावाला असते तिथं शिरूरमध्ये, आणि ही मावशी बेलवंडी फाट्यावरती. त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र कधीच नसतो. कधीतरीच असं गावाला, एक तर उन्हाळ्याला नाही तर दिवाळीला आम्ही सगळे एकत्र असतो. आणि सगळे एकत्र असले की आमचा असंच गोंधळ असतो. आणि मी ब्लॉगिंग चालू केलं त्यावेळेस मी बँगलोरला होते. आणि पहिल्यांदाच त्याच्यानंतर ब्लॉगिंग चालू केल्यानंतर पहिल्यांदाच गावाला येते. त्याच्यामुळे मला सगळे असं चाललं होतं. तुम्ही जसं व्हिडिओत बघितलं तसंच चाललं होतं. आमच्या सवासणी होत्या कृष्णाबाईच्या. जे माझं डेली ब्लॉग म्हणजे जे आमच्या गावाकडचे त्यांना माहीतच आहे, त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. हे कृष्णाबाईचं मंदिर आहे आणि खूप जागृत मंदिर आहे. आणि सवासणीचा कार्यक्रम होता त्याचा. पण आम्हाला ऑलरेडी खूपच उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही फक्त ना देवाचे नैवेद्य वगैरे घेऊन आलो होतो. आता त्यात आम्ही सगळे मावशी काका, पप्पा मम्मी, शंभू, मी, माझ्या मावशीचा मुलगा रूपा, माझी सांगितलं ते आम्ही सगळ्यात आधी देवाचं म्हणजे जिथं देवाला आलो कृष्णाबाईला, तिथं आधी असं आहे की ज्यावेळेस तुम्ही घरून येता त्यावेळेस तुम्हाला हातपाय तोंड धुवायला खाली नदीकडे जावं लागतं. तिथं जवळच नदी. ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस ते फुल गच भरलेली असते, खाली जायची सुद्धा गरज लागत नाही. पण ज्यावेळेस आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे पाणी खूपच जास्त खाली गेलं. आणि हे सगळ्या मोटारी त्याच्यामुळे पाणी खूपच जास्त खाली गेलं. त्याच्यामुळे खाली उतरून जायचं होतं, हातपाय धुवून तोंड धुवून यायचं होतं वरती. आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडा तिथं टाईम लागला नाही का काकांच्या हातात कशी, कारण की देवाला तिथून त्या नदीचं पाणी घेऊन वरती येऊन देवाला आंघोळ घालायची असते. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त टाईम लागत होता. कसरत चालू आहे सगळ्यांची इथे येऊन. सकाळी आंघोळ केली, आज पाणी केली सगळ्यांनी आंघोळ. डायरेक्ट घरपोच पाणी आहे. म्हणजे आधी तुम्ही देवाला आले की पहिले तुम्हाला हातपाय धुवून देवासाठी पाणी वरती घेऊन देवाला पण आंघोळ घालायची असते. त्याच्यानंतरनं हळदी कुंकू, त्याच्यानंतरनं शेंदूर लावतात. म्हणजे एक एक प्रोसेस आपण जसं आपण स्वतःला कसा मेकअप करतो आंघोळ केल्यानंतरनं पावडर वगैरे लावतो, तसं देवाचं पण एक एक हे करावं लागतं नाही का. तिथे गेल्यानंतरनं म्हणजे थोडंसं आधी आंघोळ घातली देवाला, त्याच्यानंतरनं हळदी कुंकू लावतात, त्याच्यानंतरनं शेंदूर लावतात, ओटी भरण, नारळ फोडणे, म्हणजे भरपूर काय काय घाला त्याच्यात. आणि त्याच्यानंतर आम्ही एवढे सगळे होते, आम्हाला खाली यायला टाईम लागत होता, वरती यायला टाईम लागत होता, कारण की नदीचं पाणी थोडंसं खाली गेलं होतं ना, त्याच्यामुळे जायला यायला टाईम लागत होता. तिथं ते
काहींनी मूर्त्या वाहिलेल्या आहेत, काहींनी बांगड्या वाहिलेल्या आहेत. त्याच्या फुटलेल्या जायला यायला म्हणजे अशी वाटच नव्हती तिथून जायला ना, त्याच्यामुळे टाईम लागत होता आम्हाला थोडंसं करायला. आणि सगळ्यांचं चालू होतं, कारण की हे आम्ही सगळे असं एवढं असं देवाला येत नाही ना, कधीतरी 6 महिन्यातून एकदा. तर त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं रुटीन थोडंसं बसलेलं नसतं. आम्हाला थोडासा ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो. आणि जे गावाकडचे जे ते असे पटकन येतात, पटकन जातात, त्यांना टाईम नाही लागत, ते लवकर उरकतात. आम्ही शहराकडचे, आम्हाला जास्त टाईम लागतो. आणि आम्हाला एवढी म्हणजे असं नाही की पूर्ण शहराकडचे, आम्हाला थोडासा टाईम लागतो ना ॲडजस्ट व्हायला, त्याच्यामुळं थोडासा टाईम होतच गेला. खालून देवाला पाय पडून आल्यानंतर देवाला पाणी घेऊन आलो. काकांनी थोडंसं पाणी व्हायला, आणि शंभूची घाई जसं काका करतात, जसं बाबा करतात, तसं मला पण करायचं. आणि माझा व्हिडिओ काढ गं, एवढं पण सांगतोय तो. आणि तो माझ्याकडे पाहतोय माझा व्हिडिओ काढ म्हणून, त्याच्यामुळे त्याचा पण एक व्हिडिओ काढला की देवाला पाणी वाहतं. आणि सगळे म्हणजे मावशीच्या आणि काकांचे सवासणे होते, त्याच्यामुळं त्यांचं चालू होतं ना की ते आधी जास्त देवाला म्हणजे त्यांच्या हाताने पूजा होणं गरजेचं होतं आम्हाला. आणि त्यांची पूजा त्यांच्यासोबत शंभू पण बसलेला होता, त्याच्यामुळे तो प्रत्येक व्हिडिओमध्ये असा आहे ना की फ्रंटला आहे. आणि मला देवाची पूजा वगैरे, देवाला पाणी वगैरे वाहून आम्ही हळदी कुंकू लावून तसंच कार्यक्रम चालला आहे आमचा तिथं थोडासा. आणि आता हा थोडासा व्हिडिओ माझा थोडासा लांब जाणार आहे, कारण की मी सांगते पुढं थोडं तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही, कारण की आम्ही घरी आलो, आम्ही सवासणी घेऊन नव्हतो गेलो तिथं कसं ना सगळ्यांना म्हणजे जेवण वगैरे, पुरणपोळीचं जेवण देवाला नैवेद्य दाखवायचं, आणि तिथंच तुम्हाला हे करून पाया पडून आपण तिथं पण सवासणी जेवायला घालू शकतो. 7 सवासणी जेवायला घालायच्या असतात. पण आम्हाला उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही तिथं न नेता आम्ही फक्त नैवेद्य घेऊन गेलो होतो. ओटी भरण्यानंतर घेऊन गेलो, नैवेद्य घेऊन गेलो, देवाला नैवेद्य दाखवला, आणि घरी येणार होतो आम्ही जेवायला रिटर्न. त्याच्यामुळे आमचं चाललं होतं थोडंसं स्लो. आणि उशीर पण झाला होता आम्हाला, आणि काम पण आमचं स्लोच चाललं होतं. आणि त्यात व्हिडिओ बनवायला मला जास्त टाईम लागत होता, कारण की मम्मीचं त्यांचं आवरत पण नव्हतं लवकर. किती आम्ही सकाळी लवकर उठलो होतो याच्यासाठीच की आम्हाला देवाला जायचं आहे म्हणून. पण जेवढा टाईम लागतो तेवढा टाईम लागतो स्वयंपाकाला, कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर उरकत नाही, आणि घरची कामं पण राहतात. तर त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं आम्ही लवकर उरकलं होतं. मावशीची त्यांची पूजा वगैरे मांडून झाली, आणि चालला होता आमचा थोडासा हसी मजाक तिथंच. आणि मामाची आई पण आलेली होती. ज्या आज्या बोलले मी त्याच्यात एक माझी पप्पांची आई आहे आणि एक मामाची आई आहे, त्याच्यामुळे दोघी पण आज्या होत्या. आणि एवढे सगळे आम्ही फॅमिली सगळे एकत्र गेलो, त्याच्यामुळे आमचा एवढा हसी मजाक तर एवढा असताना सांगायलाच नको. त्याच्यामुळे मला जास्त करून व्हॉइस ओव्हर करावं लागते, आणि जास्त गोंधळ असल्यामुळे मी जास्त व्हॉइस ओव्हरच केले त्याच्यामध्ये. आता आम्ही देवाला तिथं ओटीवर भरण वगैरे ठेवून आम्ही ना खाली नैवेद्य सोडायला चाललो होतो. असं बोलतात की देवीच्या मनाला जर तुमचं म्हणजे नैवेद्य पाण्यात बुडाला, तर म्हणतात देवीनी तुम्हाला म्हणजे अशी एक आहे बाबा तिथली प्रथा की नैवेद्य आपला बुडाला की आपली मनोकामना पुरी होते म्हणून. त्याच्यामुळे 1 बाय 1 झालं की सगळेच तिथे जाऊन पाण्यात देवीला नैवेद्य वाहत होते, आणि सगळ्यांचा नैवेद्य खाली बुडत पण होता. तेच चालू होतं आमचं. होऊन गेलेली आली होती, एक व्हायला आली होती. आणि हा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली. मला 2 नावं आहेत. माझं निक नेम सायली आहे, आणि माझं डॉक्युमेंटवरती रेश्मा नाव आहे. त्याच्यामुळे मला दोन्ही घरी मम्मी पप्पा ते सायली बोलतात. घरचे म्हणजे सगळेच सायली बोलतात, आणि जे डॉक्युमेंटेशन नाव आहे माझं ते जास्त कुणाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मला सायली रेश्मा दोन्ही पण म्हणत असतात. कन्फ्यूज नका हो तुम्ही, मी डिटेलमध्ये सगळं सांगते तुम्हाला हळूहळू. आता आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेऊन रिटर्न परत निघालो, घरी पोचलो, आणि आम्हाला जेवण करून परत देवाला निघायचं होतं. त्याच्यामुळं थोडंसं आम्ही 7 सवासणी म्हणजे आमच्या घरच्याच मम्मीन त्यांना धरून आम्ही सगळे पहिल्यांदा 7 सवासणी बसवायची म्हणून आम्ही सगळे पहिल्यांदा जेवून घेतो. त्याच्यानंतर मग पप्पाला आणि त्यांना बसवलं, मावशी त्यांना वाढत होती, आणि त्याच्यात पण आमचं बोलणं काही थांबत नव्हतं, सगळ्यांचा गोंधळ चालूच होता. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल? होत नसती. 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. हे बघा, तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू गाला मंदी बोलू जरा काय हो पप्पे? चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू गाला मंदी बोलू जरा
आता जे प्रॉपर शिरूरचे किंवा गोलेगावचे आहे त्यांना माहिती असेल की शिरूरच्या गोड नदीवरती बांधलेलं हे आपण धरण किंवा कालवा बोलू शकतो. आणि जे गेलेले नाही आहे का भैरवनाथाच्या मंदिराला त्यांना सांगायचं आहे की हा ब्रिज क्रॉस केला की सरळ तुम्ही लेफ्ट साईडला जाऊन जो कच्चा रोड जातो त्या रोडने गेले का सरळ तुम्हाला ना भैरवनाथाचं मंदिर लागतं. आणि खूप फेमस, ते पण खूप फेमस मंदिर आहे. कारण की ना तिथले जे पंडित आहेत त्यांना थोडं म्हणजे असं बाहेरचं वगैरे ज्या माणसाचे म्हणजे जिथं आपण बोलतो ना की हॉस्पिटल जिथं काम करत नाही तिथं हे बाबा तुम्हाला सांगू शकतात की तुमचं म्हणजे दुखणं काय आहे असं सांगू शकतात. आणि जसं की आपली श्रद्धा पण असते तशी अंधश्रद्धा पण असते, त्याच्यामुळे आपण दोन्ही आपण जज नाही करू शकत, दोन्ही पण मानतो. तसं आमची पण श्रद्धा पण आहे, आम्ही मानतो पण. आणि आम्ही गेल्यानंतरनं खूपच जास्त ऊन झालेलं होतं त्या टायमाला. आम्ही ज्यावेळेस मंदिरात गेलो त्यावेळेस आम्ही जास्त काही हे नाही केलं, टाईमपास नाही केला. देवाला गेलो, देवाचं दर्शन घेतलं. हा बाहेरचा व्ह्यू मंदिराचा मस्त त्यांनी कळस वगैरे बांधलेला आहे आणि खूप छान मंदिर आहे. आणि एकदम म्हणजे नाही का सावली वगैरे खूप छान होते तिथं. आतमध्ये गेलं की मी दाखवते तुम्हाला, एक झालं की एक दाखवते तुम्हाला. आणि मंदिरात गेल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा दर्शन घेतलं. आणि आता हे ज्यांनी आपली जी पिढी आहे ती ठीक आहे की आपल्याला मोबाईलमधलं सगळं माहिती आहे. जे आज्या आहे त्यांना काहीच माहिती नाही. आता ही मला बोलत होती मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे म्हणून. माझं चाललं होतं तिला घ्यायचं, व्हिडिओ पण चालला होता. आणि ती तरी पण मी येते तुझ्या व्हिडिओमध्ये, म्हणलं हो येते आहे. आणि तेच बोलणं चालणं आणि देवाचं दर्शन, एकदम दिवस म्हणजे कसा गेला काही कळलंच नाही सगळ्यांच्यात. आणि खूप दिवसानंतर गावाला आल्यानंतर आमचं मस्त एन्जॉयमेंट पण झालं, देवाचं दर्शन पण झालं, फिरून पण आलो आणि फोटो पण काढले आम्ही. छान गेला आमचा दिवस. तिकडे आई बाबा को घेऊन अयो चला तिकडे जाऊ आता बाप्पा दर्शन घ्यायला. माझ्यात आली नाही शूटिंग आहे काय काकांचं आहे. आमचं फोटो सेशन चालू आहे, फोटो सेशन. आता काय सगळे जय बाळमामा. काका तुम्ही पण या. बाळमामा म्हणते लवकर या आता तिकडं आदमापूरला गेले बकर मग. अरे या लवकर लवकर रे, बाहेर या. रुपा आकाला बाहेर घे, तिकडून उचलून नको घे. किती नंबरचं बांग आहे भाऊ पुढे माळवाडी. नाही बनणार नाही त्याच्यात पाणी बाथरी लावलं ना. काय करतो, शूटिंग घेतो. डिटेल मध्ये चालतो, डिटेल मध्ये घेतोय शूटिंग. आणि बाळमामांच्या बकरांचं दर्शन घेऊन आम्ही परत निघालो रिटर्न घरी. यायला वाटेमध्ये आम्ही थोडीशी घेतली आईस्क्रीम घेतल्यानंतर ना पोचलो घरी. कारण की काकां मावशीला त्याच दिवशी रिटर्न त्यांच्या घरी गावाला जायचं होतं. त्यांना पण 15 दिवसाची सुट्टी होती, त्याच्यामुळं ते पण 2 दिवस तर आमच्यासोबतच गेले होते. पहिला 1 दिवस येण्यासाठी, दुसरा दिवस देवाला, म्हणजे 1 दिवस पहिल्या दिवशी निघले, दुसऱ्या दिवशी पोचले आणि तिसऱ्या दिवशी आम्ही देवाला गेलो. म्हणजे 3 दिवस ऑलरेडी गेलेले होते. त्यांना पण रिटर्न जायचं होतं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.